नमस्कार मित्रांनो, सुरुवातीला बातमी आहे पावसाची। राज्यात अवकाळी पावसासह पुन्हा गारपीट होण्याचा इशारा दिलाय। कोणत्या भागात अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीने तडाखा दिलाय, त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा इशारा दिलाय। विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितलंय। हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आलाय। विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।